सर खरंच अन्याय म्हणजे 3.5 वर्षापासून मुलगी सहन करते आणि एक एज्युकेटेड मुलगी आहे, 18 तास अभ्यास करून डॉक्टर झालेली मुलगी आहे. जेवढं परिश्रम पहिले केलं त्याच्यानंतर तिला लग्न झाल्यावर सुद्धा एवढंच परिश्रम करावं लागायला लागलंय आणि ती सहन करते की त्या मुलावर तिचं खूप प्रेम आहे सर. आणि प्रेम आहे आणि तिला फक्त नांदायचंय त्याच्यासोबत. पण ती हे बाकीचे जे चित्राताई वाघ आहेत, पुन्हा चाकणकर मॅडम आहेत, दमानिया मॅडमच्या PAच्या मार्फत तिने मेसेज टाकलेला आहे. पण चित्राताई वाघ यांनी गैरसमज करून घेऊ नये. मुलगी तुमची पण आहे मॅडम, ह्या मुलींना तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. असा गैरसमज करून ही बाई ह्या वाक्य तुम्ही बरोबर बोलला नाहीत मॅडम. तुम्ही माझ्या मुलीला न्याय द्या एवढीच माझी तुम्हाला सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांना एक नम्रतेची विनंती आहे की रुपाली चाकणकर मॅडमला तर वेळच नसती. त्यांच्या ऑफिसला 2 वेळेस मुलीला घेऊन गेले मी, परंतु त्या म्हणल्या मी दौऱ्यावर आहे, मला वेळ नाहीये म्हणून सांगा. आणि मग आम्ही हे जे प्रकरण झालं वैष्णवीताई हगवणेचं, त्या प्रकरणामध्ये चित्राताई वाघ या जशा बोलल्या छान, तर त्यांचं बोलणं आम्हाला आवडलं सर. मग ते बोलणं आवडल्यानंतर कुठंतरी आम्हाला न्याय मिळेल चित्राताईंकडून. त्याच्यामुळे ह्या फरांडेताईच्या मार्फत आम्ही चित्राताईंकडे गेलो. डायरेक्टली त्यांच्यासोबत आम्ही कधीच बोललो नाही सर. आमची अपेक्षा आहे माझ्या मुलीचं नाणं त्यांनी व्यवस्थित लावावं, कारण माझ्या मुलीची कसलीही चूक नाहीये. हे नातेवाईक लोकांनी ह्या मुलाचे कान भरवले सर. मी ते नातेवाईक सुद्धा समोर आणणार आहे, कोण कोण आहेत ते मीडियावरती व्हायरल करणार आहे. ह्या मुलाला माझ्या मुलीबद्दल काहीतरी भांडकुदळ चुकीची असं बोलून त्याचं डोकं खराब केलं. तो मुलगा पण खूप चांगला आहे. त्याच्यामुळं आमची एकच नम्रतेची विनंती, दोन्हीही मुलगा आणि मुलगी समोर बसवावी आणि ह्या मॅडमनी त्यांना दोघाच्या काय चुका आहेत हे पाहावं. आम्हाला घटस्फोटाची कुणीही सल्ला देऊ नये आणि योग्य ते न्याय द्यावा. कारण तुम्ही हे जे कामं करतात ह्याच्यासाठी आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो होतो ना मॅडम. ही बाई हे ऐकण्यासाठी आलो नव्हतो मॅडम. खूप वाईट वाटलं तुम्ही तसं बोललात. ती एक तुमची पण मुलगी आहे, तुमची मुलगी असं समजून तुम्ही न्याय द्या एवढीच माझी विनंती आहे सर. पोलिसात तक्रार केल्यानंतर माझ्या मुलीला नांदायचंय. माझ्या मुलीला 3.5 वर्ष एवढी हाणमार झालेली आहे, ती जर तुम्ही पाहिली ना तर अक्षरशः तुम्ही तो जिथं लपलेला असेल तिथून त्याला बरोबर अटॅक करून आणताल. परंतु आम्हाला ते करायचं नाहीये. माझ्या मुलीला नांदायचंय. ज्यांनी त्यांचे डोके खराब केलेत काहीतरी सांगून त्यांचं नाक काटायचंय सर. एवढाच आमची फक्त जिद्द आहे. आणि त्या मुलांनी चांगल्या पद्धतीने माझ्या मुलीसोबत येऊन संसार करावा एवढी विनंती त्याला, की फक्त मारू नकोस, याच्या पलीकडे त्याला काहीच आम्ही बोलत नाही. तू फक्त माझ्या मुलीला मारहाण करू नको लोकांचं ऐकून. सर माझं नाव जयश्री जयसिंगराव सिरसाट आहे. ही माझी मुलगी MD आहे, स्टेट टॉपर आहे सर. पण हिला टॉर्चर करायचं कुठंतरी नातेवाईकांचा प्रयत्न आहे. ते नातेवाईक मी समोर आणणार आहे सर. आणि न्याय द्या. बाकी हे राजकारण आणू नका. आम्ही कुठल्याही पक्षातले माणसं नाहीयेत. मुलींवर अन्याय झाल्यानंतर तुमच्याकडेच येतील न्याय मागायला. कुठं जाणार आहेत ना त्या, कुठंच जाऊ शकत नाहीत. राजकारणाचं ह्याच्यात कुठलंही तुम्ही वाक्य वापरू नका की मी तळाला जाईल, मी तुझं पाहिनं. हे चुकीचं बोलताय ताई. तुमची मुलगी आहे ती, त्या मुलीला तुमच्या मुलीला न्याय दिल्याप्रमाणे न्याय द्या, बाकी काही नाही. ठीक आहे.